मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। उत्तर मुंबईची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यास काँग्रेसने नकार दिलाय, तर विनोद घोसाळकरांनी काँग्रेसच्या पंजावर लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय। परिणामी उमेदवारीचा तिढा अजूनही कायमच आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड मुंबईतील 2 मतदारसंघांकरता आग्रही होत्या। मवियाचं जागा वाटप निश्चित करताना दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघावरून काँग्रेसच्या पदरी निराशा आली। परिणामी मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद उफाळला। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने आधीच अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली। त्याऐवजी काँग्रेसला उत्तर मुंबईची जागा देण्यात आली, पण ही जागा निश्चित करताना विचारात घेतलं नाही, म्हणून वर्षा गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच उत्तर मुंबईची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं। आम्ही आमचं म्हणणं दिल्लीला कळवलं की बाबा आम्हाला असं वाटतं की ह्या 3 सीटा आपण स्ट्रॉंगली लढू शकतो, याच्यावरती आपण फाईट केलं पाहिजे। ते काही चुकीचं असण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा भूमिका मांडण्याचा त्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका मांडली। पण जेव्हा पक्षाने एक गोष्टीबद्दल निर्णय घेतला त्याच्यानंतर त्याचा स्वीकार करून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन उत्तर मुंबईची जागा सोडावी अशी विनंती केली होती। दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी घोसाळकर यांना ही जागा सोडण्यास काहीच हरकत नसून त्या बदल्यात काँग्रेसला जागा मिळेल का असा प्रतिप्रश्न केला होता। तर इतकी वर्ष शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासोबत असल्यानं उमेदवारीसाठी पंजावर लढणं योग्य वाटत नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी सांगितलं। तुम्हाला आम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा, पण मी त्यांना सांगितलं सध्या काय मी एवढे वर्ष शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाही। मुंबईत 20 मेला निवडणूक होणार आहे, मात्र उत्तर मुंबई मतदारसंघातला तिढा सोडवण्यात महाविकास आघाडीला अजूनही यश आलेलं नाही। उत्तर मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटापैकी नेमकं लढणार तरी कोण आणि उमेदवार कोण असणार याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।